श्रीराम जय राम जय जय राम। गुरुने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे। एकदा असे झाले की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले। पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली, तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आले नाही। तशासारखे आपले झाले आहे। आपण इथे कशा करता आलो हेच विसरलो आहोत। खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरता जन्मलो आहोत, ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय। परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो, विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो। पण विषयच जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार? आणि जे सुख मिळते तेही अंती खोटेच ठरते। म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे, तेव्हाच भक्ती करता येते। जिथे विषय विरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते। गुरु तरी काय करतो तर विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवतो। म्हणून तो जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते। गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल। साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील, कारण गुरु व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगाची नसते। गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते, म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले। वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे। ही भावना दृढ झाली पाहिजे। ती जशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरे असे वाटू लागते। गुरु तरी नाम हेच सत्य असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो। नाम हेच साधन आणि तेच साध्य होय, हे अक्षरशः खरे आहे। गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे। ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते, त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे। जो अशा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञा प्रमाण मानली असे होते आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते। कुठेतरी आपले प्रेम असावे, कुणावर तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा, आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी। जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो, तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी सद्गुरु आज्ञाप्रमाण हेच साधनातील साधन जाण। श्रीराम जय राम जय जय राम। राम कृष्ण हरी। पंढरपूरचा वारी सोहळा। श्री महाराजांचे आजोबा लिंगदेव सदाशिव कुलकर्णी उर्फ लिंगोपंत पंढरीची वारी नित्य करत। वृद्धपकाळाने त्यांना नियमित वारीस जाणे जड वाटू लागले। त्यांची ही अडचण पाहून भक्तवत्सल पांडुरंगाने श्री लिंगोपंतांना स्वप्नात दृष्टांत दिला की वृद्धपकाळामुळे वारीस येणे तुला जड जाते, त्यामुळे मीच तुझ्या येथे राहावयास येतो असे म्हणून मळ्यातील मूर्तींची जागा दाखवली व मी येथे आहे असे सांगितले। दुसरे दिवशी पंतांनी गावकऱ्यांसह तेथे खोदले असता त्यास तेथे श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती मिळाल्या। लिंगोपंतांनी आनंदाने त्या मूर्ती घरी नेऊन त्यांची स्थापना केली।
चैतन्य स्मारक इमारतीसमोरील विठ्ठल मंदिर ते हेच. ज्या शेतात मूर्ती सापडल्या त्या शेताला आजही विठोबाचा मळा म्हणतात. घरीच नित्य पांडुरंगाचे दर्शन होऊ लागल्यामुळे व वृद्धपकाळामुळे पंतांनी वारीस जाणे थांबवले. परंतु पंढरपूरला पांडुरंगास वर्षातून एक दिवस ज्येष्ठ शुद्ध पंचमीला रक्कम पाठवून महापूजा व नैवेद्य त्यांचेतर्फे होत असे. श्री महाराज सुद्धा ज्येष्ठ शुद्ध पंचमीला पंढरपूरला जाऊन स्वतः पांडुरंगाची महापूजा व नैवेद्य करत. श्री महाराजांनी समाधी घेतल्यावर त्यांनी त्यांचे व्यवस्था पत्रात लिहून ठेवल्यामुळे विश्वस्त दरवर्षी महापूजा व नैवेद्य करता रक्कम पंढरपूरला पाठवत असत. अलीकडे 20-25 वर्षे गोंदवलेचे विश्वस्त स्वतः 2002 साल पंढरपूरला हजर राहून दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध पंचमीला महाराजांचे नावे पांडुरंग रुक्मिणीची महापूजा करत व गोंदवलेकर भडगावकर राम मंदिरात स्वयंपाक करून पांडुरंगास नैवेद्य दाखवत व सर्वांना राम मंदिरात प्रसाद देत. या वारी सोहळ्यास 150 ते 200 मंडळी उपस्थित असत. ही मंडळी गोंदवलेहून पंढरपूरला गाडीने येतात. हा सोहळा संस्थांतर्फे श्री महाराजांचे आदेशाप्रमाणे दरवर्षी साजरा होतो. साल 2002 सध्या प्रतिनिधिक स्वरूपात पंढरपूरला पूजा होते व श्री क्षेत्र गोंदवले येथील चैतन्य स्मारक इमारतीसमोरील विठ्ठल रुक्मिणीची या दिवशी महापूजा केली जाते. या संबंधित 2 मतप्रवाह आहेत. श्री महाराजांनी पंढरपूर विठ्ठल मंदिरातील बडव्यांचा तंटा या तिथीला सोडवला म्हणून ही पूजेची पद्धत आहे. पण हे बरोबर वाटत नाही, कारण ही पूजेची प्रथा लिंगोपंतांनी सुरू केली तेव्हा श्री महाराज फारच लहान होते. 2 लिंगोपंतांना या तिथीला मळ्यामध्ये श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती सापडल्या किंवा त्यांची स्थापना झाली. त्यांनी या तिथीला केली म्हणून त्यांनी ही प्रथा सुरू केली. हे जास्त रास्त वाटते. असो, केवळ माहितीसाठी नम्रपणे प्रेषित केले आहे. संदर्भ चैतन्य स्मरण शनी मंदिर नूतनीकरण सोहळा 2002 मधील नाग पेंडसे यांचा लेख पान 73 संकलन श्रीपाद वामन महाजन. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामात झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.